आजचा जो व्हिडिओ आहे एम एस सेट जी 2016ची एक्झाम झाली विद्यार्थी मित्र, त्याकरिता जो क्वेश्चन पेपर था मतलब 2016मध्ये जी क्वेश्चन पेपर रिसर्च वनमध्ये होती त्या संबंधित मी आता तुम्हाला मराठी भाषेमध्ये मी सांगतोय आणि तसंच हिंदीमध्ये पण सांगितलं जाईल की ये जो क्वेश्चन पेपर है वो 2016 का था विद्यार्थी मित्रों। तो चलिए देखते हैं पहला क्वेश्चन क्या था और उसका आंसर क्या है। इन टर्म्स ऑफ आप मराठी में अनुवाद कर सकते हैं, बट अभी देखिए मैं पहला क्वेश्चन पढ़ता हूँ और आंसर भी बता दूंगा विद्यार्थी मित्रों इसका। तो चलिए देखते हैं पहला क्वेश्चन क्या है। पाठ्यक्रमातील अंशाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त डॅश डॅश आहे। तो देखिए विद्यार्थी मित्रों, इसका जो राइट आंसर है मतलब द एप्लीकेशन ऑफ कोर्स कंटेंट इन डे टू डे लाइफ इन मेनली अचीव थ्रू, मतलब जो कंटेंट होता है पाठ्यक्रम में, जो बुक में कंटेंट होता है वो आपके डेली लाइफ में क्या यूज़ कर सकता है। तो इसका दिशा दिग्दर्शक पद्धत, प्रकल्प पद्धत, क्षेत्र भेट पद्धत, पुच्छा पद्धत। इट इज़ द करेक्ट आंसर फॉर प्रकल्प पद्धत विद्यार्थी मित्रों, प्रोजेक्ट मेथड दैट इज़ जो प्रोजेक्ट मेथड विद्यार्थी होता है विद्यार्थी मित्रों, इसका एप्लीकेशन बहुत ज़्यादा रेगुलर डे टू डे लाइफ में यूज़ करता है। विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनास बदल करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत है। मतलब देखिए, जो स्टूडेंट होता है उनका सेल्फ डेवलपमेंट के लिए आपको कौन सा जी मेथडोलॉजी होती है, टीचिंग मेथडोलॉजी, उसमें किस प्रकार का इम्पोर्टेंस होता है विद्यार्थी मित्रों। इसका जो राइट आंसर है वो देखिए, इट इज़ अ करेक्ट आंसर इज ए। इट इज़ अ करेक्ट आंसर इज ए, अकारात्मक इवोल्यूशन एज वेल एज फॉर्मेटिव इवोल्यूशन, इट इज़ अ करेक्ट आंसर। तो देखते हैं नेक्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट क्वेश्चन है, पृथ्वी गोल आहे मतलब किंवा नाही हे कसे सिद्ध कराल। मतलब जो क्वेश्चन है विद्यार्थी मित्रों, इसमें अभी देखिए इसमें पृथ्वी गोल है तो आप कैसे बता सकते हैं। मतलब पृथ्वी गोल है तो आप कैसे बताएंगे। हा प्रश्न डॅश डॅश या उद्दिष्टावर आधारित आहे। मतलब जो क्वेश्चन दिया है इसका ये कैसे आप सजेस्ट कर सकते हैं, दैट इज़ द आंसर इज। तो इसका जो आंसर विद्यार्थी मित्रों ये क्या है, ऑप्शन नंबर 3 का जो आंसर है वो मूल्यमापन, दैट इज इवॉल्यूशन, कि अपन इवॉल्व कर सकते हैं। देखिए अभी नेक्स्ट देखते हैं नेक्स्ट क्वेश्चन क्या आहे विद्यार्थी मित्रों। खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही। मतलब जो गुड टीचिंग कहते उसे वो किस प्रकार का नहीं कर सकते। तो इट इज़ अ मानवीय संबंध विश्लेषक संश्लेषण, ये भी बराबर है, ये भी बराबर है, ये भी बराबर है, ये भी बराबर है। बट इसका मोस्टली जो मतलब पॉजिटिव आंसर, दैट इज़ द पॉजिटिव आंसर क्या आएगा विद्यार्थी मित्रों। पॉजिटिव आंसर क्या आ सकता है, तो इसका पॉजिटिव आंसर है सी, आकर्षक व्यक्तिमत्व, दैट इज आकर्षक व्यक्तिमत्व। ए क्या है इसका करेक्ट आंसर है। उसके बाद विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करण्याचे सर्वात महत्त्वाचा उद्देश डॅश हा आहे। तर याचे जे आन्सर विद्यार्थी मित्रो, याचं आन्सर आहे सी, आन्सर सी इज अ करेक्ट। त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे, म्हणजे काय की जो काही विद्यार्थी शिकत जाईल त्या शिकण्यामध्ये तो स्वतः सक्षम होईल, हे त्याचे आन्सर विद्यार्थी मित्रो। तर ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर। नंतर ऑप्शन सी झाला विद्यार्थी मित्रो। तर 6 नंबरचं पाहूया, अध्ययन अध्याप अभिप्रेरण वाढवण्याची डॅश डॅश ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे। तर याचे जे आन्सर आहे अध्ययन अध्यापन, सी जो आहे विद्यार्थी मित्रो, ऑप्शन सी इज अ करेक्ट आंसर। घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे, मतलब जो कंसेप्ट आपने मतलब आपको ये टॉपिक पढ़ाना है उसके पहले हिस्ट्री, उसकी हिस्ट्री बताना, इसके पहले उसकी हिस्ट्री बताना, दैट इज आंसर। संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने अवलंबून असते। तो देखिए अभी त्याच्या समर्पकतेवर, उपलब्ध निधीवर, संशोधनाच्या आवडीवर, ग्रंथ संपादनेच्या उपलब्धतेवर, हे जे आन्सर विद्यार्थी 3
त्याच्यापेक्षा त्याबद्दल त्याचा किती म्हणजे असं म्हणता येईल की त्याला किती पॉवरफुल त्याचं स्वतःचा क्षमता आहे, त्याच्या समर्पकतेवर तो आन्सर आहे विद्यार्थी मित्र. इट इज रिलेव्हन्स. तर नेक्स्ट, खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे? संशोधनाच्या समालोचन अहवाल. नंतर आहे बी जो आहे नुकतेच लिहिलेले पाठ्यक्रम. नंतर प्रमाणभूत म्हणजे पहा रिसर्च आर्टिकल जे रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश इलजवेअर आहे, आता इलजवेअर जर्नल आहे त्याच्यामधले जे पब्लिकेशन झालेलं आहे ते म्हणता येईल विद्यार्थी मित्र. नेक्स्ट पाहू आपण 9वा क्वेश्चन. एका संशोधन अहवालाने एका देशाची लोकसंख्या 1941 साली 2 कोटी होती. म्हणजे 1941 साली 2 कोटी होती, 2000 साली 6 कोटी झाली. म्हणजे 1941ला 2 कोटी आहे बरोबर, आणि 2006ला ती 6 कोटी, म्हणजे 4 कोटीचा डिफरन्स झाला ना, वाढली ना ती. तर यामध्ये काय होईल म्हणजे नेमकं घटकीय, सामाजिक, दीर्घकालीन, छेदखंडित, फॅक्टरियल, सोशल, लॉन्जिट्युडनल, क्रॉस सेक्शनल. तर याच्या आन्सर आहे लॉन्जिट्युडनल विद्यार्थी मित्र. इट इज अ करेक्ट आन्सर इज अ लॉन्गिट्युडनल. नंतर पुढचा पहा विद्यार्थी मित्र. डॅश अभ्यासासाठी गृहीतके आवश्यक असलेच असे नाही. हायपोथेसिसमध्ये 2 टाईप्स असतात, नल हायपोथेसिस आणि ट्रू, म्हणजे नल आणि एक 1 टाईप, 2 टाईप, टी टाईप, खूप टाईप आहेत विद्यार्थी मित्र. ॲडजेसन हायपोथेसिस. तर याचे जे आन्सर विद्यार्थी मित्र मतलब म्हणजे पहा याचे काय येईल, तर याचे आन्सर हायपोथेसिस इज नॉट, 10व्याचं जे आन्सर आहे ते डी विद्यार्थी मित्र. अशा प्रकारे आजचे हे सर्व कन्सेप्ट मी सांगितलेले आहेत. 10 क्वेश्चन आपण शिकलो आणि प्रॅक्टिस सेट म्हणून तुम्हाला हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो बामू किंवा UGC नेट सेट या कन्सेप्टमध्ये कामात येईल. तर आजचा हा व्हिडिओ याच्यावरती होता विद्यार्थी मित्र. आता जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल आवड असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा किंवा लाईक करा विद्यार्थी मित्र. धन्यवाद.